पगार घेत नसतात, त्यांना निवडणूक लढवायची असते, काही त्यांचा हेतू पण असू शकतो. मला वाटतं की ही निवडणूक लागलेली आहे. आता कोण कमी पडलं याच्यापेक्षा ही निवडणूक आता निवडून येण्याच्या संदर्भातून काय केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये चर्चा करून निर्णय झालेला आहे. मला वाटतं निवडणूक जरी जायला लागली तरी चांगल्या मताने त्या निवडून येतील. 2029 ची चर्चा आता सुरू झाली आहे. जय पवार यांचं नाव पुढे येत आहे. मात्र दुसरीकडे रोहित पवार म्हणतात जर जय पवार निवडणूक लढवत असेल तर आमच्याकडून युगेंद्र पवार निवडणूक लढवतील. त्यामुळे एकीकडे पोटनिवडणूक होते, दुसरीकडे पुढच्या निवडणुकीची तयारी आणि घोषणा देखील केली. मला वाटतं की सुनेत्रा वहिनी या ठिकाणी आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि मला वाटतं की निवडणूक आता पोटनिवडणुकी चालू आहे आणि ज्यावेळेला एखादा राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री उभे असताना काही वेळेला स्टेटमेंट देताना फार जबाबदारीने बोलावं लागतं. मला वाटतं ही चर्चा खरं म्हणलं तर आजच्या ह्याच्यामध्ये होणंच गरजेची नव्हती, पण ती का केली, कशाबद्दल झाली, प्रत्येकाने विचार करावा. मला वाटतं की आज त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे काय करायचं हे त्या ठरवतील. आणि परंतु जय पवार आज चुकले का? त्यांनी जे स्टेटमेंट दिलं मी याच्यावर बोलणार नाही, परंतु मला वाटतं की त्यांनी हे बोलताना फार जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे, कारण त्याचा अर्थ वेगळा लगेच लागतो. 2029ला मग सुनेत्रा पवार उभ्या राहणारच का नाही अशा प्रकारची चर्चा होते. म्हणून घरातल्या लोकांनी बोलताना फार जबाबदारीने बोललं पाहिजे असं माझं मत आहे. याचा अर्थ वेगळा लागू शकतो, पण मला वाटतं की त्यात राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात पण केलेली आहे आणि अजितदादांच्या नंतर पक्षाच्या बाबतीमधली जबाबदारी घेऊन ते चालत असताना त्यांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या असलेल्या त्यांच्या प्रमुखांनी फार जबाबदारीने बोललं तर मला वाटतं की असे प्रश्न उभे राहणार नाही. काँग्रेसने याच्यामध्ये थोडा घातला असं म्हणायचं का? कारण की काँग्रेसने सगळ्यात पहिला उमेदवार दिला आणि त्यानंतर कुठेतरी बाकीच्या उमेदवारांना मागे घेण्यासाठी उशीर झाला असं म्हणायचं का? नाही, काँग्रेसने त्या उमेदवार उभा केला, त्याच्यात समन्वय साधताना थोडंसं इगो हट झाला असं मला वाटतं. काही चर्चा झाल्या, त्या चर्चेनंतर काही काँग्रेसचा सुद्धा त्या ठिकाणी बारामतीतली निवडणूक ही अतिशय भावनिक आहे असं शशिकांत शिंदे म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.